आज सकाळीची खतं घेऊन आले. खतं खाली करायला घेतली. बारकांल्या पिशव्या त्यांनी आधी खाली घेतल्या. मग मी मोबाईल बाजूला ठेवून पटकन त्यांना बाकीच्या पिशव्या खाली घ्यायला मदत केली. खताच्या पिशव्या खाली करून झाल्यावर त्यांना गाडी द्यायला जायचे होते. गाडी द्यायला जाताना ते म्हणले माझा एक व्हिडिओ काढ. मग व्हिडिओ काढला. तिकडून आल्यावर खतं शेतात न्यायची होती. शेतात न्यायला रोड नव्हता, पण आवडनी कशी तरी गाडी शेतात नेलीच. आणि मग मी पण मागून बादल्या आणि फावडी घेऊन शेतात गेले. शेतात गेल्या गेल्या खत बादलीत ओतून घेतले. घरून येताना मला म्हणले तू फक्त बादल्या आणि फावडी घेऊन ये, बाकी काहीच करू नको. आणि इथं आल्यावर पहिले मला म्हणले फक्त बादल्या भरून ठेव, आणि थोड्या वेळाने परत म्हणले की खत मारू लाग. घेतलं खत मारायला. थोडं थोडं म्हणत अख्ख्या वावराला खत मारल्यामुळे दुसऱ्या दिवशी तर बादल्या धरून धरून लय हात दुखतात. सगळं खत मारून झालं, घरी निघालो. ते मला म्हणले गाडीवर चल, पण रोड चांगला नसल्यामुळे मी म्हणलं नको. ते मला म्हणले कधी पाडलंय का तुला गाडीवरून बस. घरी गेल्यावर थोडा वेळ शिवला घेतलं. घरातलं थोडंफार आवरलं. 4 वाजता शिवच्या पप्पांना भूक लागली होती. मग पोहे करायला घेतले. सगळ्यात आधी कांदा कापायला घेतलं. कांद्याने तर रडवलंच, लई कडू कांदा होता. मग काय टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर सगळं कापून घेतलं. मग पोहे करून घेतले. शिवचे पप्पा आपण ज्या उसाला खत टाकले होते त्या उसाला पाणी भरत होते. मी पण त्यांना दादांकडे डबा भरून दिला. घरातल्या बाकीच्यांना पोहे दिले. शिवला पण थोडे पोहे खाऊन घातले. त्याला पोहे आवडतात. ते सगळं आवरलं. तेवढ्यातच रात्रीच्या भाजीचा प्रश्न पडतो. शिवच्या पप्पांना विचारलं काय भाजी करू. ते यूट्यूबवर बघून वड्या करायला. सगळं साहित्य टाकून बेसन शिजवून घेतलं. बेसन शिजल्यानंतर ते ताटात काढून घेतलं. ताटात वड्या थापताना तर ते लय हाताला भाजत होतं, म्हणून एका ग्लासात थोडं पाणी घेऊन ते थापटून घेतल्या. मग ते गार करायला ठेवलं आणि रश्श्यासाठी मसाला काढून घेतला. तवर आपल्या वड्या गार झाल्या होत्या. मग वड्या कापायला घेतल्या. वड्या कापून झाल्यावर त्या दुसऱ्या ताटात काढून घेतल्या. त्याच्यावर किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाकली. रस्सा बनवून घेतला. रश्श्याचा तर चांगला वास सुटला होता.